त्या प्रकरणात चौकशी करा। चंद्रपूर जिल्ह्यातील वन परिषद वन विभाग प्रादेशिक शिवणी कार्यालयाचे रोख लेखा खर्च प्रमाणे सखोल चौकशी करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी केली होती। या प्रकरणाच्या अनुषंगाने सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता। उपरोक्त प्रकरणाच्या अनुषंगाने तक्रारकर्ते मुरलीधर गायकवाड यांचे आज मनोगत जाणून घेतले। यावेळी दत्तात्रय समर्थ हे प्रामुख्याने उपस्थित होते। हरबाजी गायकवाड राहणार शिवणी आज दिनांक 8/5/2024 सहाय्यक निबंधक कार्यालय शिंदेवाई इथे आलो आणि आधार सूचित बेरोजगार संस्थेच्या शासकीय कामाचे संदर्भात माहिती जाणून घेण्याकरता सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये उपस्थित होते। माननीय गौतर साहेब त्यांनी संस्थेवर आतापर्यंत काय कारवाई केली ही माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली। तेव्हा सहाय्यक निबंधक यांनी सदर संस्थेचे बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वासेरा आणि कोऑपरेटिव्ह बँक शाखा मोहाडी यांचे खाते सील केले असल्याचे त्यांनी प्रत्यक्षदर्शीमध्ये सांगितले। माझ्यासोबत कामगार सेलचे कार्याध्यक्ष माननीय दत्तात्रय समर्थ हे देखील माझ्यासोबत उपस्थित होते। प्रकरण कशाच्या संदर्भात होतं? प्रकरण असं आहे, वन विभाग कार्यालय शिवणी यांनी विविध कामे करून त्या कामाचा अनुदान वासेरा येथील आधार सूचित संस्थेच्या खात्यामध्ये रक्कम टाकलेली होती आणि अक्षरशः या खात्यामध्ये किती रक्कम गेली आणि नेमके काय याच्यामधली पारदर्शकता शोधण्याकरता मी आधार संस्थेच्या व्यवहाराविषयी सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्याकडे माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मागितली। तर माहिती अधिकारी सहाय्यक निबंधक यांनी सन 2019 ते सन 2023 मार्च 2023 पर्यंतचा लेखापरीक्षण अहवाल मला त्यांनी पुरवठा केलेला आहे। त्यामध्ये लेखापरीक्षणमध्ये त्यांनी खर्चाची बिले, मजुरांची दैनिक हजेरी पत्रक, मजुरांचं बँक खात्यामध्ये रक्कम टाकल्याचा तपशील किंवा कॅशबुक याबद्दल माहिती मागितली। तेव्हा ही माहिती अजूनही परत या कार्यालयाकडून मला उपलब्ध झालेली नाही आहे। या बाबतीत आपण कोणाकोणाकडे तक्रारी सादर केलेल्या आहे? या बाबतीमध्ये मी माननीय अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे 30/11/2023 तक्रार सादर केलेली आहे। माननीय विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्याकडे देखील मी नेहमी सतत पाठपुरावा करीत आहे आणि जोवर या व्यवहारामधील सत्यता उघडकीस येत नाही तोपर्यंत मी सगळ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी याचा पाठपुरावा करीत आहे। तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे। या बाबतीत आपण चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोडा यांची भेट घेतली काय? प्रत्यक्षदर्शीमध्ये भेट घेतलेली नाही आहे, परंतु मी त्यांना वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे।